झी 24 तास एक पाऊल पुढे। देशहितासाठी संघटित लढा देणाऱ्या टीम अण्णांमधली दुफळी आता उघडपणे समोर आली आहे। अण्णांनीच याची कबुली देत राजकारणामध्ये न जाता आंदोलनाच्या मार्गावर ठाम असले। टीम अण्णांमध्ये दुफळी, अण्णांनी दिली कबुली। लढाई लोकपालची असो वा भ्रष्टाचार विरोधातली, अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं। भ्रष्टाचार उलथवून टाकण्यासाठी सारा देश एकवटला होता। मैं अण्णा हूंचा नारा देत या आंदोलनात जनताही मोठ्या संख्येनं सहभागी झाली। पण आता अशा आंदोलनाची धग पुन्हा दिसणार नाही। काल परवापर्यंत टीम अण्णांमध्ये सुरू असलेल्या मतभेदांच्या चर्चेवर आता थेट अण्णा हजारेंनी शिक्कामोर्तब केलाय। भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी पक्ष स्थापन करून राजकारणात जाण्याचा सहकार्यांचा निर्णय अण्णांना पटलेला नाही। आपला मार्ग वेगळा असल्याचं स्पष्ट करत त्यांनी वेगळा मार्ग पत्करलाय। हे दुफळी निर्माण झाली आहे, पण दुफळी जरी निर्माण झाली तर मंजिल आमची एकच आहे। हे पक्षाने पार्ट्यासारखी दुफळी नाहीये। राजकीय पक्षाने पार्टीकडून मी माझं अंग पहिल्यापासूनच काढून घेतलेलं आहे, अरविंद केजरीवालांच्या पार्टीपासून। आणि ज्याला 25 तारखेच्या उपोषणामध्ये मी जंतर मंतरवरती हे स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की मी कुठलाही पक्ष काढणार नाही, पार्टी काढणार नाही, मी कुठलं इलेक्शन लढवणार नाही। तर अण्णांच्या काही सहकार्यांनीही त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय। अरविंद भाईंनी सुद्धा म्हणलं होतं की जेव्हा अण्णा जर नाही म्हणतील तर आम्ही पक्ष काढणार नाही। त्या दृष्टीने पक्ष काढणाऱ्यांचा एक पक्ष आणि पक्ष न काढणाऱ्यांचा दुसरा पक्ष अशी काही विभागणी नसून एका अर्थाने इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये जायचं की नाही हा विषय। कारण चळवळी राजकीयच असतात, कुठली चळवळ अराजकीय असू शकत नाही, आणि ती ज्या अर्थी पॉलिटिकल सिस्टीमकडे काहीतरी मागत असते त्या अर्थी ती पॉलिटिकल असते। भ्रष्टाचारावर देश एकसंध करू पाहणारी टीम अण्णाच आता फुटीरतेच्या मार्गावर आहे। आमचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय। मात्र यातील एकीचं बळ केव्हाच हरवलंय। टीम अण्णांची वाताहत पाहता केजरीवालांची राजकीय लढाई आणि अण्णांचं आंदोलन भविष्यात सरकारवर पूर्वी इतका एकत्रित दबाव निर्माण करेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।